मंडळी एका कर्मचाऱ्यानं प्रमोशन निमित्त दिली आहे एक पार्टी. बघूया या पार्टीमध्ये हास्याचे फटाके कसे फुटतायत ते. थँक्यू. Oh, Cheers, cheers, Shyam. cheers. And congratulations for your promotion. Thanks, I'm Rasta. so happy for you, yaar. So happy for you. Yeah. You know, Shyam, तुला पहिल्यांदा जेव्हा मी ऑफिसमध्ये बघितलं होतं ना, तेव्हा ना तुम्हाला फाईल उचलण्याच्या पण लायकीचा वाटला नव्हतास. आय एम सॉरी, म्हणजे थोडंसं खरं बोलले पण Okay. लुक ॲट यू. तुझ्या हार्ड वर्कने तुझ्या डेडिकेशनने तुला इथपर्यंत आणलंय. आज तू हेड ऑफिस मध्ये प्रमोट झालायस. ओके, किती कौतुक करशील. ओके. कौतुक करून इथं काय करू यार. नाही पण एका गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. कुठल्या? आपल्याला तर भेटता नाही येणार आहे ना. तू तिथे हेड ऑफिस मध्ये, मी इकडे. रस्सो मला फक्त तिकडे जाऊ दे. 6 महिन्यात तुला तिकडे बोलवतो. रिअली? Yeah. सो स्वीट ऑफ यू. येस. I'll miss you. मला करमणार नाही यार, प्लीज. अरे मलाही नाही करमणार. Enjoy. हाय रसिका, तू आमच्या आधीच एवढ्या लवकर पोचलीस. काय पार्टी तूच ऑर्गनाईज करतेस की काय? मी का करेन पार्टी ऑर्गनाईज. ऍक्च्युली काय झालं, मी निघाले, मग मला ट्रॅफिकच लागलं नाही ना, मग मी लवकर आले. अरे आम्हाला जाम ट्रॅफिक लागलं नाही का? अरे गाडी निघत नव्हती. मी याच्यावर आलो ना. श्यामचं काही असलं ना की रसिकाला ट्रॅफिक लागतच नाही. हो. हो, तिची गाडी सुसाट. डेस्टिनेशनला वेळेच्या आधीच पोहोचते ती. Cheers. बट हरकत नाही. एक शाम रसिका के नाम. Shut up यार guys, shut up. See, आमच्यात असं काही नाहीये, वी आर जस्ट फ्रेंड्स. Friends. ऑफकोर्स आम्हाला सगळ्यांना माहितच आहे की यू आर जस्ट फ्रेंड्स. आणि काय कुछ बातें ऐसी. नाही जाऊ दे, चल पुढे. आपण पार्टी करूया, कशाला काहीतरी बोलत बसायचं. Yeah. Guys, thank you so much. Yes. Thank you so much. ओंक्या कुठे आहे? तो होता पण लेखक विसरला. हा? लिहायचं विसरला. जाऊ दे ना, जाऊ दे. पण श्याम, तुझं प्रमोशन झालंय. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. गाईज, 3 cheers for श्याम. थँक्यू गाईज माझ्या प्रमोशनच्या पार्टीला तुम्ही आलात आणि माझ्या आनंदात सहभागी झालात. थँक्यू सो मच. बट आय विल मिस यू ऑल यार. अरे जाऊ दे यार. अरे, बस का? असं आहे. नाही आपला रॅपो आहे, हो. आपली बॉन्डिंग आहे आणि सवय पडली आहे ना एकमेकांची. खरंय. कसं म्हणजे मिक्स फिलिंग आहे. प्रमोशन मिळाल्याचा आनंद आहे, हो. पण तुम्हाला सोडून जातोय याचं दुःख आहे. Come on यार. ठीक आहे यार, शांत. Cheers. See, you deserve this promotion. Yeah. हा? हे बघ, जो कष्ट करतो, जो मेहनत करतो, त्याला यश मिळतं आणि हे यश तुझं आहे. Okay. तुला एकट्याला प्रमोशन मिळाले. Yeah. See, ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून मी तुला बघतेय आणि काय अरे काम करताना, बघते काम यार, करताना. come on, guys. व्हेरी गुड. Shyam is very sincere and sweet guy. थँक्यू. He is very talented, focused, हो. passionate and I'm sorry. हार्ड वर्किंग आहे तो आणि मला माहिती की हे सगळं त्याच्या टॅलेंटमुळेच झालेलं आहे, यु नो. आणि आपल्या टीम मध्ये बऱ्याच जणांचे प्रमोशन्स ड्यू होते ना. Yeah. मिस्टर पाटील बेटकरांचं प्रमोशन होतं. आय थिंक मोरेंचं पण नाव होतं, है ना प्रिया? माझं होतं. पण या सगळ्यांमध्ये श्याम इज द पर्सन ज्याला प्रमोशन मिळालंय आणि तेही डिरेक्टली हेड ऑफिसला. सो आय एम सो प्राऊड ऑफ यू श्याम. आय एम सो प्राऊड. थोडं जास्त होत आहे. आय एम सॉरी गाईज. बट सी कोणालाही प्रमोशन मिळालं असं मला तितकाच आनंद झाला. Yeah. पाटील, तुम्हाला प्रमोशन मिळालं असतं मला सेम फिलिंग्स असते. बट
आजचा दिवस श्यामचा आहे. हो श्याम इज द पर्सन. श्याम, वी ऑल आर प्राऊड ऑफ यू. वी ऑल लव्ह यू अँड Yeah. आय एम गोना मिस यू. I'll miss you too. Yes. I'll miss you all. I'll miss you all. सगळेच miss करू. मी एक बोलू? Yes, yes. वेट कर. 2 पेग नंतर बोलतो थांब. Okay. असं वेगळंच आहे. ऑलरेडी हा? हळदीला जाऊन आलाय तो. आनंद आहे आनंद आहे शामराव, आनंद आहे आम्हाला तुम्हाला प्रमोशन मिळालं. थँक्यू पाटील. आपण सगळे कुठे बसतो? नॉर्मल केबिन मध्ये. पण श्यामला हेड ऑफिस मध्ये सेपरेट केबिन मिळणार आहे. राईट श्याम? Yeah, it's अँड यू okay. मस्ट एन्जॉय दॅट. रस्ता- आणि 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 त्याची पर्सनल टीए पण असणार आहे है ना? नाही नाही हे सगळं छानच आहे म्हणजे ऑफकोर्स वी ऑल आर हॅपी. Thank you. पण ऍक्च्युअल क्रेडिट जातं ते रबाळे मॅडमना. हो. रबाळ मॅडमचं काय? रबाळे मॅम मुळे ना प्रमोशन मिळालं ना श्यामला. का? अरे हेड ऑफिस मध्ये माझी एक मैत्रीण आहे. ती मला सांगत होती की आधी रबाळे मॅमचं नाव आलं होतं. बट झालं असं की त्यांना मॅटर्निटी लिव्ह वरती जायचं होतं. त्यांची डिलिव्हरी जवळ होती. तर त्या म्हणल्या की बाळामुळे 1.5 वर्ष तरी मी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. मग आता कोणाचं नाव असं करत 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 श्यामचं नाव आलं. त्याच्यामुळे क्रेडिट गोज टू रबाळे मॅम. नाही नुसतं रबाळे मॅडमला क्रेडिट देऊन चालणार नाही हा. तिच्या नवऱ्याला पण क्रेडिट दिलं पाहिजे. अरे त्याने एवढे कष्ट घेतले, त्या कष्टाचा हा फळ भोगतोय की नाही. मोरे काय बोलाल? रे. मी एक बोलू? बोल Yes, बोल better. बोला. 2 पेग नंतर बोल. Hold on. हळदीला. Wait करायचं. पण आपल्यातल्या नाही पण बरं झालं माझं त्या प्रमोशनच्या लिस्ट मध्ये नाव नाही आलं माहिती आहे. कसं बोलताय तुम्ही मोरे. पाटलांचं नाव होतं बरं का पण. हा. माझं ड्यू होतं नाव होतं हो हो हो. लिस्ट मध्ये नाव. येस तुमचं नाव होतं. मग काय नाही ती मैत्रीण म्हणाली की पाटील आहेत मग त्याच्यापेक्षा श्यामच बरा. अरे बापरे, असं म्हणाली का त्याची माहिती? बॅग नाही पाटील काय आहे औ, प्रिया कोण आहे तुझी मैत्रीण? मला फोन नंबर दे, मी बोलतो तिच्याशी. पाटील नाही हे काय लावलाय तुम्ही? मी बोलतो डायरेक्ट. काय विषय हा? सी म्हणून मी काही सांगत नाही. माझ्यावरती कशाला ओरडतायत? तिने मला सांगितलं ते फक्त मी सांगितलं. हे बाय मी ओरडत नाही. एक मैत्री खातर बोलतोय फक्त मी. मला एक सांग, हे नेहमी का बरं तुलना करता आपली? हा शांभाऊ, तू बी खांद्याचा मी बी खांद्याचा. तुझी भाषा बोलतो ती मीच बोलतो. हो. मग काय वेगळं काय आपल्यामध्ये? नाही. नाही मी कॅपेबल होताच ना. हो. मग का बरं तुलना करता येत्या टायमाला? Relax, इतका येडा वाटलं का? मोरे मी कॅपेबल नव्हतो का? मला फक्त एवढं अरे सांगा. अरे हो हे तू कॅपेबल आहेस कॅपेबल आहेस. नाही यार, दर अरे, टायमाला अरे, ऐकून तर घे. हा बघ त्या प्रमोशनच्या लिस्ट मध्ये तुझं नाव आलं असतं ना तर मी कॅन्सल करायला अरे. लावलं असतं. मी कॅन्सल करायला लावलं असतं का माहिती बरं? आहे? काय झाली? का बरं म्हणजे तुला माहिती आहे काय? ती खुर्ची आहे हा. ना ती शापित आहे. काय 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 म्हणाला? शापित खुर्ची हा म्हणजे? बरं तुम्हाला काय माहिती नाही? अरे काय शापी? अरे वेडेत का तुम्ही? काय? अरे त्या खुर्चीवर बसणार जो माणूस आहे ना माय गॉड जाऊ दे मी नाही सांगणार. अरे सांग ना. मोरे मोरे प्लीज. मोरे मला सार दोटणं का टांगत जाऊ हो? काय तुम्ही बाई? नीट सांगा, शापित खुर्ची म्हणजे नेमकं काय? परांजपे माहिती आहे? परांजपे आपल्या ब्रांचला हा ब्रांचला होता नाही का? हा त्याचं काय? प्रमोशन मिळालं. हा. ज्या दिवशी प्रमोशन मिळालं त्या दिवशी त्याचा घटस्फोट झाला. अ, याच्यामुळे घटस्फोट हा मग असं कसं काय? मी खोटं सांगतोय? नाही तसं नाही म्हणजे नाही, मी खोटं सांगतोय. खुर्चीमुळे. हा खुर्चीमुळे म्हणजे काय? भागवत मॅडम हा त्यांचं प्रमोशन झालं हो आत्ताच मागच्या वर्षी. बरोबर. त्याच वर्षी वटपौर्णिमा होती. वडाला फेऱ्या मारत होत्या तेवढ्यात तिचा नवरा दुसऱ्या बाईवर पळाला. काय? खुर्चीमुळे? हा मग खुर्चीमुळे पळा. अरे म्हणजे काय? ओके, म्हणजे मला कळलंय की हे लाईफ पार्टनरला थ्रेट आहे, राईट? नाही लाईफ पार्टनर असं नाहीये. पण ननावरे माहिती ननावरे? ननावरे तो त्या ब्रांचचा आपला हेड ऑफिसच्या जवळच्या हा ब्रांच. ननावरे. हा 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 त्याचं प्रमोशन झालं. हा. ती श्वेता माहिती तुला श्वेता? श्वेता श्वेता. डोंगरे. हा डोंगरे हा त्याच्यावर अफेअर होतं तिचं. हा मग ओ अफेअर डायरेक्ट. हा अरे काय झालं त्याचं प्रमोशन झालं. तिची बदली करून घेतली ना तिकडे आणि तिच्या नवऱ्याला कळलं घोसकलं ना डायरेक्ट ना नवऱ्याला. हा मग जागच्या जागेवर नवरा जेलमध्ये आणि मग श्वेता हा त्याला सपोर्ट केला म्हणून जेलमध्ये आता रडते माहितीये. ती पण जेलमध्ये गेली. हा मग नाही पण ठीक आहे. श्यामचं कुठे असं काही आहे ना. श्यामचं लग्नही नाही अफेअरही नाही. काय रसिका बरोबर ना. बरोबर. सोल्युशन आहे का काही ह्याच्यावर? कशावर? हे शापित खुर्चीवर?
नाही सोल्युशन मी लाख देईन पण कुणी ऐकायला तर पाहिजे आहे ना मी ऐक म्हणजे हे श्याम आहे ना त्याला लागेलच ना त्याला तो आता तिथे पण त्याला गरजच नाही ना मी कशाला सांगू ना सोल्युशन नाही, नाही, असं आता इतके वर्ष आपण ऑफिसमध्ये काम करतोय कधी विचारलं का विचार त्याला नाही नाही विचार ना श्याम तू विचारायला हवं काहीतरी सोल्युशन देतील ते हो की नाही ओके 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 रस विचार त्यांना लगेच मोरे मोरे काय सोल्युशन आहे आता विचारतोय नाही एवढे वर्ष आपण हा एका ऑफिसमध्ये नोकरी करतोय विचारलंच कधी सॉरी सॉरी आता विचार काय आहे, मी कोकणात जातो ना या सगळ्या गोष्टीला मी माझी बांधणी करून येतो बरोबर हो 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 अरे लय माहिती त्यांना अरे लय एक्सपर्ट माणूस येतो एक नंबर उपाय देणार तो बर 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 हा. सांगा सांगा सांगायला पाहिजे हे- तुम्ही हे काम कर. श्यामला. श्याम. श्याम, मी काय म्हणतो एक काम कर मी तुला ना मंतरले तांदूळ देतो तांदूळ बर तांदूळ देतो त्यांना असे असे परातीत टाकायचे बर परातीत टाकलेस मधले जे तांदूळ आहेत ना तिकडे लक्ष द्यायचं नाही बर हा. आणि ते आजूबाजूला तांदूळ आहेत ना त्यातले 9 तांदूळ उचलायचे किती 9 9 हा कळक हा. 9 तांदूळ हा. आहेत हा ते कुकरला लावायचे आणि 3 शिट्या काढायच्या या. त्याची शीतं झाली 9 शीतं झाली ती खुर्चीवर ठेवायची आणि त्या खुर्चीवर तू बसायचं ती चिकटणार नाही अरे कर्माला चिकटण्यापेक्षा बुडाला चिकटली बरी ना कधी पण हा? आणि हा बघ ती चिकटली ते दिवसभर ती पडून द्यायची नाही अरे पण ते वाळल्यावर पडतील ना त्याला पाणी लावायचं ना काय अरे तू तुझी जबाबदारी आहे ना मी काय सांगू तू बघ तुला प्रमोशन टिकवायचंय ना मग तू बघ ना काय रे बरोबर ना हो श्याम साहेब अरे तुम्ही नका उठून नाव खुर्चीवरून नुसतंच बसून जाणं असं असं करून एवढं करा अरे पण काही काम असेल तर उठावं लागेल ना अरे कशाला उठताय तुम्ही पण मला काही कळत नाही यार साहेब आहे तुम्ही मी बोलू येस भेटकर बोल माझं झालंय आता बोला बोला बेटकर बोला ए तू हुजरेगिरी आणि चाटेगिरी करून मिळणाऱ्या गोष्टीला चिकटलेले तांदूळ पण काय करू शकत नाही माहितीये मिस्टर बेटकर काय बोलताय तुम्ही डोक्यावर पडलात तो हुजरे आहे तो चाटे आहे मिस्टर बेटकर माइंड युअर लँग्वेज काय काय चाटीगिरी केली त्यांनी तुला दिसलं नसेल ना थांब रे तू तिच्या प्रेमात ना आंधळी झालीस म्हणून तुला काही दिसत नाही आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा दिसतं आम्हाला बॉसच्या केबिन मध्ये चंपी करत असतो बॉसची तेल लावून एक नंबरचा तेल चोळ्या आहे, तेल चोळ्या बरं हे काय नाही तसं काय नाही बेटकर अरे एकदा त्यांचं डोकं दुखत होतं म्हणून मी तेल लावून दिलं होतं बस ठीक आहे श्याम तुला एक्सप्लेन करायची गरजच नाहीये कमॉन मला माहितीये पण तू किती सगळ्यांना मदत करायची असते तुला माझं पण कितीदा डोकं दुखत असतं तुम्हाला हेड मसाज देतोस काय बोलते नाही नाही इट्स ओके ना म्हणजे ते श्यामला बोलतात भेटकर तर तुला केवढा त्रास होतोय मला कुठे त्रास होतो मी जस्ट बोलतीये आणि हे बॉसला चुकीचं आहे. चंपी द्यायला हा त्याची काय बायको आहे करेक्ट 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 हा बायको आहे त्याची करेक्ट करेक्ट एकदम एकदम बरोबर बरोबर बोललाय तू पाटील बायकोवरून आठवलं कुठे चाललं आता आठवलं बायकोवरून आठवलं हा, मला हा. बायकोवरून आठवलं बर आपण बॉसच्या बायकोला काय म्हणतो मी वैदी बोलतो मी पण वहिनी बोलतो तू रे जाऊ दे आम्ही वहिनी म्हणतो हा एकटा ताई म्हणतो हा ताई काबर म्हणतो आमच्या खानदेशात सवय आहे तशी मग मी कुठला आहे मी नाही खांद्याचा आहे. मला नाही काही येत हा मला येतात तीन बायांना बाट तोडतून येतात चाट्या काताना राय काय सांगे राय ना तीन बाय मारसू एक हे मला बी येतं हे मला बी येतं तोंड सांभाळसन बोला मला बी येतं तुमले लागी जाईल शे पाटील तुम्ही माले शांत काय बसा. लागेल ते देखू नका हो हे बाय टाय तरी टांगी दिसू तुमले सांगे राय ना माले अरे काही बोलू नका. तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी हा. सगळ्यांना सांगतो ज्यावेळी हा गावाहून येतो ना हा. तेव्हा पहिले बॉस कडे जातो सर वांग्याचं भरीत खाता सर शेवभाजी खाता सर पाटोळ्यांची भाजी आणली ती माझ्या आईने केली सर पुरणाच्या पोळ्या आणल्या बरं खापरावरच्या खाता का जराशा असा करतो हा प्रॉब्लेम काय आहे काय त्यांचा आहे त्यांना शेअरिंग करायला आवडतं ते आणतात घरातून डबा देतात तुम्ही पण खाता ना अरे आम्ही खाता चाटत आम्ही खातो प्रॉब्लेम काय आहे आम्ही खातो कारण आम्ही मित्र म्हणून खातो हा डबा घेऊन साहेबाकडे चाटुगिरी करायला जातो अरे हे नुसते पदार्थ जाऊ द्या माझ्या जळगावचं काय प्रसिद्ध आहे केळ मी दिलं साहेबाला नाही नाही आम्ही म्हटलं असतो ना हेमंती साहेबाला काय दिलं केळ. केळ आम्ही बोललो असतो काय मॅम? नाही आता आमच्या कोकणात एवढे फणस आहेत मी दिलं का कोकणातला एखादा फणस नाही. ते जाऊ दे माझ्याकडे एवढ्या शिव्या आहेत मी दिल्या मागापासून भेटकर मला पण शिव्या द्यायला येतात देऊ रस्ता- देऊ शिव्या देऊ. देऊ शिव्या. होल्ड 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 कसा बोलला हा? होल्ड 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 छी. रस्सा आता शिव्या देणार बरं. ऐकूया
चल शूट ए नाही काही शूट वगैरे नाही ए, मी देईन. ऐका मी देऊ शकते. एक्सक्यूज मी वेटर मी प्लीज देईन शिवी. चढली आहे पेटकरांचं ना. पेक भरा प्लीज ए, पेक बरं तुम्हाला वॉशरूमला जाऊन यायचं जरा ते इकडे आणा आता मी जाणार नाही तिकडे पेक प्या ऐका प्या, तिकडे ऐका जा. ऐका माजुरडेपणा याला काय अर्थ आहे का श्याम? एक तर फालतू लोक तुझ्याच पैशांची दारू पितात आणि तुलाच बोलतायत. काय इच्छा काय बोलली सोडली दारू थोड्या वेळात सोडली दारू याची दारू पिऊन काय होणार नाही चल येडा मोठा दारूवाला हा हुजरी आहे हा चाटे आहे आणि हा सगळ्यात मोठा तेल चोळे आहे बेटकर चोळ्या गुडला बेटकर निघा, निघा. रस्सा जाऊ अरे, माझं डोकं फिरलं ना मग हो 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 पेक बरे ए, काय पेक भर हा? या चाट्याची दारू पितोस तू लाज नाही वाटत तुला चल माझ्या घरी चल तुला मी दारू बसतो चल ये. चल अरे, ए, चल मोरे. नाट्या. हुजऱ्या कुठला चल अरे चाटे. मोरे पाटील मोरे हात धरा मोरे काय यार सगळं मूड ऑफ केला यार यांनी एनिवे गाईज मी पण निघते लेट झालाय कॉंग्रॅच्युलेशन श्याम पुन्हा एकदा थँक्यू आणि श्रद्धा तुला भेटायला खूप एक्सायटेड आहे सो ऑल द व्हेरी बेस्ट ओके श्रद्धा कोण श्रद्धा? श्रद्धा हेड ऑफिस मधली याची नवीन सेक्रेटरी 6 महिने टच मध्ये आहात ना तुम्ही 6 महिने रोज तू सकाळी गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाठवतोस ना तिला आय नो म्हणजे माझ्या मैत्रिणीने सांगितलं मला काही माहित नाहीये एनिवे श्रद्धेने काम कर ए बाय द वे ती US रिटर्न आहे आणि सध्या पार्टनर शोधतीये बघ US जावई व्हायचा चान्स आहे कॉन्सन्ट्रेट कर युएसचं जावई व्हायचंय. नाही मी इथे तुझ्या मागे मागे करते तुला डिफेंड करते आणि तू त्या श्रद्धाला मेसेज करतो. कोणी श्रद्धा नाही मला माहिती डोकं चोळ्या अरे काय बोलते तू चाट्या! रसू ऐका तू खड्ड्याचा! Nonsense! लार्ज भर पटकन अशी पार्टी कधीच कुणा होस्टच्या वाट्याला येऊ नये आणि म्हणूनच कदाचित प्रसाद ओक पार्टी देत नसावेत. काय वाटतं प्रसादा? बरोबर आहे प्राजक्ता बरोबर आहे तुझं बरोबरच आहे प्राजक्ता छान मजा आली टिपिकल कॉर्पोरेट लोकांच्या पार्टीमध्ये काय होत असेल त्याचा एक छान अनुभव तुम्ही दिलात मोरे पार्टीतल्या लोकांना आपलंसं करणं मी समजू शकतो पण हॉलच्या पलीकडच्या जगात असलेल्या लोकांना फ्लाइंग किस देणं आणि इकडे चिअर्स करणं ह्याच्यासाठी एक वकूब लागतो वेगळाच चिरफाड म्हणजे आल्या आल्या जे तू नमाला हे केलं होतं. आणि श्यामेला चेअर्स वगैरे क्लास म्हणजे बाहेरच्या प्रेक्षकांना आपलंसं करून घेणं म्हणजे काय ते तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मजा आली ओव्हरऑल कॅरेक्टर्स आपापली फार प्रिया श्रमेश पाटील सगळ्यांनी मस्त श्याम्या मस्त मजा आली ओव्हरऑल आज खूप सटल ॲपिरन्स होता तुझा या स्किटमध्ये पण तो बघताना पण मजा आली रस्सा मस्त फॅन्टॅस्टिक मजा आली सई खूप इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता वेगवेगळ्या मनोवृत्तीची लोकं दिसली प्रिया चोंबडी मुलगी फार छान साकारलीस रसिका छान दिसतेस आणि छान परफॉर्म केलंस सगळ्यांनीच आपापल्या वाट्याला जे आलं त्याला हुबेहूब न्याय दिला पण एका व्यक्तीला मला मेन्शन करायचं आहे प्रहसन एकीकडे आणि आपण घातलेल्या कपड्यांचा आनंद एकीकडे अशी आमची ही प्लॅटॉनिक व्यक्ती आज तुम्ही तुमचा कॉस्ट्युम जेवढा एन्जॉय केलात जेवढा फील केलात तेवढाच आम्हीही केला प्लॅटॉनिक चिकणे दिसताय आता अजून काय बोलू आणि जो स्वॅग आहे ना जो दिवसेंदिवस वाढत चाललोय त्याचं काय करायचं एकदा आम्हाला सांगून टाका टू मच स्वॅग खूप मजा आली वेगळी कॉन्सेप्ट होती छान होती मंडळी आज प्रेमवीर ओंकार आलाय कांदे पोह्यांच्या कार्यक्रमासाठी
चला बघूया आज त्याला या कांदे पोह्यांची चव कशी लागतीये ते. हे धमाल प्रहसन घेऊन मंचावर येतात हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. Hello everyone. Hello Sai ma'am. Hello Prasad sir. Hello everyone. I am Raut. Omkar Raut. Okay. नाईस. So आपला मोटो एकच आहे ट्राय बट डोंट क्राय. आपला पक्ष फक्त पोरींवर लक्ष. बुलजाय एकदम. म्हणून फ्लर्टिंग सुरू ठेवावी. काही मुलींनी माझ्या फ्लर्टिंगला घाबरून मला ब्रो म्हणणं सुरू केलेलं आहे. बट लेट मी टेल यू, त्यांना म्हणू दे काही, आपला लक्ष बुलजायच आहे. सोशल मीडियाच्या मिस्ट्री मधनं मी एक केमिस्ट्री जुळवलेली आहे एका मुलीशी. प्रिया नाव आहे तिचं. थेट तिला घरी भेटायला चाललेलो आहे. तिची एक अट आहे, तिला घर जावई हवाय. आय डोंट माइंड बिंग अ घर जावई. आय डोंट माइंड. आय एम अ मॉडर्न मॅन. आय एम अ 21st सेंचुरी मॅन. मी खूप मोकळा आहे. हे विश्वाची माझे घर इन्क्लुडिंग माय सासूरवाडी. सो लेट्स मीट माय सासूरवाडी अमीरदा. ओके. नमस्कार. नमस्कार. मी ओंकार राऊत. ओंकार राऊत. हा. प्रियदर्शिनी. प्रियदर्शनी माझी मुलगी. तिने काही सांगितलं नाहीये तिने का काय सांगितलं? माझ्या? अय्यो, सॉरी सांगितलं. आम्ही या दोघं- या ना. अहो ऐकलत का, पाहुणे आलेत या. अरे काका नमस्कार. काका नमस्कार. नमस्कार पाहुणे प्रवासाचं स्वागत आहे. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेला पाहुणे प्रवाशांनी सोफ्यावर बसून मार्ग सोडायचंय. हळू गाडी आत्ताच फलाटावर लागली. हळू जरा, गाडीचं इंजिन थोडं थंड होऊ दे. हळू. नमस्कार पाहुणे प्रवासी. नमस्कार. नमस्कार. फ्लॅट क्रमांक 2 वर आलेल्या पाहुण्यांनी सोफ्यावर बसून मार्ग सोडायचंय. बसून घ्या. लवकर बसून घ्यायचंय. येऊ द्या गाडी इकडे. येऊ द्या. बसून घ्या. चला पाहुणे प्रवासी मार्ग झालेले. पोरगी नंबर 1 तयार आहे का? पोरगी नंबर 1 तयार असेल तर लवकरात लवकर पाहुण्यांना बघायला बाहेर यायचंय. पोरगी नंबर 1 ऑनलाईन किचन पोर्टर. फव्वे आणि चहा तयार असेल तर लवकरात लवकर घेऊन या. चला मार्गस्थ व्हा. तुमचं काय? नाही तुम्ही पाहुणे. नमस्कार पाहुणे प्रवासी. नमस्कार. ईशाय काय ऑनलाईन किचन पोर्टर. समोर कंट्रोलर बसलाय. थोडी लाज असू द्या. नाही कंट्रोलर तुमचं नाव आहे पण थोडं लक्षात असू द्या. किचन पोर्टर हो तुम्ही मार्गस्थ व्हा. नाही का मला एक प्रश्न मला विचारायचं होतं. बोला. हे असं का बोलताय? अहो ते एसटी कंट्रोलर आहेत ना, म्हणून त्यांना आता तशीच बोलायची सवय लागली आहे. 24 तास. 24. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्ही नॉर्मलच बोला त्यांच्याशी. मी नॉर्मलच बोलते. थोडं ऑकवर्ड होतंय म्हणजे मला कळत नाही मी काय आणि कसं. तुम्ही बोला, ते बोलत राहतील. मग मध्ये मध्ये अंदाजाने बोलायचं. तुम्ही बोला ट्राय करा. बर. एसटी कंट्रोल लक्ष द्या. एसटी कंट्रोल जुळतंय. पाहुणे प्रवाशांना जुळतंय. नाही सॉरी मी खेचत नव्हतो. मी चुकून आलं ते मी माझ्याकडून. तुम्हाला म्हंटल ना, तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी. ऍक्च्युली काय आहे ना, तसं असं होतं ते ऐकलं. आम्ही हनीमूनला गेलो होतो ना, माझं पण तसंच झालं होतं. अच्छा हो का? त्यांनी हनीमूनला माझी काहीतरी खोडी काढली. मी पण ईशा लाजले असंच बोलले. ऑनलाईन किचन पोर्टर जास्त होते जरा. तुमचं काम झालं असेल तर लवकरात लवकर जावा. फव्वे घेऊन या. लवकरात लवकर मार्गस्थ व्हा. नाही काका नाही नमस्कार. नमस्कार पाहुणे प्रवासी. नमस्कार. बोला काय घेणार? थंडा कोल्ड ड्रिंक, पाणी बोट, वडापाव. पाव
आले मैं बताता है मैं आपको मैं पूछ के बताता है सांगा पाहुणे सांगून घ्यायचं लवकर खतरनाक है काही खतरनाक नाहीये. बोला पाहुणे प्रवासी काय करणार बोला वडापाव रस आले मैं पूछ के सांगताय तुम्हें तुम्ही हिंदी कशाला बोलताय? नाही तर- मराठीत बोला, नॉर्मल बोला. अहो, नाही ते विकायला येतात तेव्हा असंच निघतं ना मी सांगतो तेच 24 तास कानांवर आवाज पडत असतात ना, त्यांना आता तशीच सवय झाली आहे. नाही हरकत नाही नमस्कार नमस्कार हा. नमस्कार तर नमस्कार प्रियाला बोलो प्रियाला प्रिया 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 पोरगी नंबर एक प्रिया अगं ये बाय प्रिया. पोरगी नंबर एक आलेली आहे पोरगी नंबर एक आलेली आहे पोरगी नंबर एक नॉन स्टॉप आहे लक्षात ठेवा नीट बघून घ्या पोरगी नंबर एकदा निघाली की कुठेच थांबत नाही पोरगी नंबर एक हो कळलं कळलं. बघण्याचा लक्ष देऊन बघून घ्या हा हा बघण्याचा कार्यक्रम डेपो मध्ये सुरू आहे असं वाटतं. छान आहे हाय नमस्कार जेंटलमन माने हाऊसमध्ये तुमचं स्वागत आहे. बाहेरचं तापमान 32 डिग्री आणि आमचं घर 3ऱ्या मजल्यावर म्हणजे समुद्र सपाटीपासून 40 फूट उंचीवरती आहे. या घराला 2 मुख्य दरवाजे आहेत, एक समोरच्या बाजूला एक मागच्या बाजूला. आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही खिडकीतनं एक्झिट करू शकता. तुमच्या सीट खाली काही पंचेस ठेवलेले आहेत. स्किटच्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही ते वापरू शकता. आशा करते हे पोहे खाऊन तुमचा प्रवास सुखकर होईल. धन्यवाद. एअर होस्टेस आहे म्हणून असं बोल हो हो अय्यो म्हणजे तुमचं बोलणं नव्हतं झालं का आधी? बोलणं झालं होतं आमचं पण चॅटवर झालं होतं. चॅटवर शब्द दिसतात ऐकू येत नाही त्यामुळे व्हिडिओ कॉल केला होता मी खरं तर पण तेव्हा डोळ्यांनाच एवढं काम होतं की कानांना काही ऐकू येत नाही. टिंग टिंग अटेन्शन पॅसेंजर्स कृपया खाजगी बातमी बाहेर काढू नका. येस 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 नाही काढणार वडील असे मुलगी अशी घरात म्हणजे डेपो आहे का काय आहे एअरपोर्ट आहे कळत नाही. नाही हो सवय होते हो सगळ्यांना. आता मला नाही का सवय झाली, इतकी वर्ष संसार केला मी. याच फलाटावर 3 फ्लाईट उडाली माझी. फ्लाईट उडायला म्हणजे 3 मुलं झाली मला. 2 विमानं 1 हेलिकॉप्टर. एक हेलिकॉप्टर माझा मुलगा हो फिरत फरफर फरफर करत असतो ना. अच्छा अच्छा हा, हा. पॅसेंजर्सना रिक्वेस्ट आहे त्यांनी आपापली माहिती माझ्या आई बाबांना द्यावी. धन्यवाद. नमस्कार माझं नाव ओंकार राऊत आहे. तुम्ही नॉर्मल बोला. सॉरी प्रिया ते होत आहे. लक्ष द्या एसटी कंडक्टर लक्ष द्या माझं नाव ओंकार राऊत मी असं काम होतोय. बापरे करोनापेक्षा कंटेजियस डिसीज आहे हा. नाही माझं नाव ओंकार राऊत आहे. मी BSc इन केमिस्ट्री आहे. बरोबर हे बघा पाहुणे प्रवाशांनी अजिबात लाजायचं नाहीये. नाही जे काय मनात असेल ते बोलून टाकायचंय. आणि पाहुणे प्रवाशांना माझी एक सूचना आहे, जर का होणाऱ्या बायकोवर काय बोलायचं असेल खाजगीमध्ये तर फलाट क्रमांक 5च्या मागे जाऊन गपचूप बोलून घ्यायचंय. गोंधळ करायचा नाही अजिबात. कोणाला काय कळलं नाही पाहिजे. इकडच्या कानाला खबर तिकडच्या कानाला नाही गेली पाहिजे. लवकर लवकर 5 नंबर फलाच्या मागे लवकर जा बोलून घ्या. चला एवढ्या आवाजात काय खाजगी बोलणार आता राहू दे इथेच बोलून घेऊ आपण. बरं असं द्या मीच बोलून टाकतो आता. हे बघा ही आमची मुलगी MH12 तुमचं काय बोला. 12ची मुलगी अय्यो! नाही हो 12 म्हणजे MH12 डिसेंबर महिना ना तेव्हा तिचं. अच्छा, असं आहे. डिसेंबर तसं. जन्म. अच्छा. तुमचा कोणत्या महिना जन्म? माझं जानेवारी म्हणजे एक MH01चा जन्म. जमतंय. MH01चा जन्म आहे माझा. हा चालते पण एक प्रश्न पडलेला आहे आम्हाला. हा? मला सांगा गाडी विना चालक विना मालक कशी काय इकडे आलेली आहे. हा फलाटावर आलेली गाडी इथं कशी काय आली विना चालक विना मालक. काय ऑन ड्युटी ड्रायव्हर ऑन ड्युटी कंडक्टर कुठे राहिलेले आहेत. काय बोलताय ते. ऑन ड्युटी कंडक्टर म्हणजे पप्पा, ऑन ड्युटी ड्रायव्हर म्हणजे आई कुठे आहे असं विचारतायत. अरे पण आई ड्रायव्हर आणि कंडक्टर पप्पा असं का. आता ड्रायव्हर म्हणजे चालक ना, आई घर चालवते म्हणून ड्रायव्हर. बाबा असे टिंग टिंग करून सगळं नियंत्रण करतात, पैसे गोळा करतात म्हणून कंडक्टर.
छान लॉजिक आहे. थँक्यू. आहेत माझे आई बाबा आहेत पण ते गावी असतात कुठल्या डेपोला हा कुठल्या डेपोला डेपो नाही हो, चिपळूणला घर आहे आमचं मोठं. अच्छा बरं महत्वाचा विषय काय? प्रवास हनीमून वया लग्न असाच झाला पाहिजे मध्येच बायपास मारू नका. काय अर्थ आहे याचा? नाही याचा अर्थ आता मी कसा समजावू तुम्हाला, मी नाही समजावू शकत याचा अर्थ. टिंग टिंग पॅसेंजर्सने कृपया चॅट सटवावे. धन्यवाद. अरे ओके ओके बरं जाऊ द्या मला सांगा हा. गाडी कुठल्या मार्गाने घेऊन जायची म्हणजे जुन्या मार्गाने न्यायची का नवी मार्गानं? काय सांगते मी, म्हणजे पारंपरिक पद्धतीने लग्न करायचंय की रजिस्टर अरे पद्धतीने असं? मग असं बोला ना तुम्ही. हे किती कठीण आहे प्रिया, हे किती कठीण आहे. असं नाही बोलता येणार आहे मला. टिंग टिंग पॅसेंजर्सने पॅनिक होऊ नये. कृपया पाणी पिऊन घ्यावं, त्याने कदाचित बरं वाटेल. धन्यवाद. त्याच्यात उडी मारून मला बरं वाटेल. गप्प बस जरा. बंड्या आलेला आहे बंड्या. हे बघ तू यायला उशीर केला तेव्हा मिळेल तर फलाटावर गाडी पार्क करून घे. चल येऊ दे अजून. हा वाद चला गाडी मार्गच करा. हे कोण आहे? माझं हेलिकॉप्टर. मुलगा. हॅलो हाय. नमस्कार, हाय, हॅलो. मी तुमचा लाडका मॅथ्यूज स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. आणि हा माझा मित्र जॉर्ज. हाय हाय हाय, मी पण तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो जंगल सफारी मध्ये. ॲनिमल चॅनलवर काम करतो म्हणून असं बोलतो. तुम्हाला कळायला लागलं, प्राण्यांच्या चॅनलचं डबिंग करतो तो. येस नमस्कार. जॉर्ज, हा बोल. जॉर्ज, तुला कळतंय का आपल्या समोर एक नर बसलेला आहे. हो हा मला नर बोलतोय. मग नाही आहेत का तुम्ही? नाही आहे, मी नर आहे पण ही कुठली भाषा आहे? कसं वाटतं ते? जॉर्ज, ज्याप्रमाणे प्रणयासाठी उत्सुकलेला नर कसा तांबूस पडतो. येस मला कळतंय ते. ए गप्रे, प्रणय आणि तांबूस काय पडतोय? प्रणय हे दिसतंय माझ्या चेहऱ्यावर. जॉर्ज, नराच्या नाकातले केस फुरफुरतायत. जॉर्ज, नराचे कान ताड झालेत का? मॅथ्यूस मला असं वाटतंय तो आक्रमक होतोय. नाही जॉर्ज, प्रणयासाठी उत्सुकले नर कधीच आक्रमक होत नाहीत. ऍक्च्युली ते पुचाट असतात. ओ आय लाईक दॅट पुचाट. गप्प बस रे. पुचाट मी पुचाट आहे का? काय बोलतोय हा? नाही टिंग टिंग पॅसेंजर्सच्या कानांना थोडासा टर्ब्युलन्स एक्सपिरियन्स होऊ शकतो. काळजी करू नका, लँडिंग आपलं स्मूथच होणार आहे. धन्यवाद. नक्की का? काय बोलतायत काका? पाहुणे प्रवासी मला सांगा तुमचे किती नातेवाईक येणार फलाटावर? फलाटावर कशाला येते ते नंतर बोलूया सगळं आपण, नातेवाईक वगैरे. बरं कुठल्या डेपोला लग्न घ्यायचं? जवळचा डेपो सांगा. म्हणजे कसं आहे, आमचे नातेवाईक तुमचे नातेवाईक एकाच डेपोला येणार. डेपो आम्ही 2 दिवस आधी घेऊन ठेवणार आहे. डेपोची सजावट करणार, हार फुलं लावणार, तुम्हाला सांगतो नारळाची पानं लावणार. धूमधडाका होणार एकदम. मला सांगा कुठल्या डेपोला घ्यायचं लग्न? अरे काय डेपो चाललंय? लग्न जुळवायला आलोय का गाडी पार्क करायला आलो? मी मला सांगा. काहीतरी आपलं तुमचं चालू आहे. मगाच बसतोय हे म्हणा ए पाहुणे भाऊजी मार्गसभा. आपत्कालीन स्थितीमध्ये कॉमेडीचे पंच वापरा. ओ जोर, तुला काय वाटतं? मला वाटतंय बे, तू एवढंच चालू आहे फक्त इथे. काय चाललंय हे? एक मला गाडी समजतो, एक मला पॅसेंजर समजतोय. ह्यानी माझा ॲनिमल करून टाकलाय. तुम्ही मला काय समजताय देवाला माहिती. मी तुम्हाला घर जावेच समजते. घर जावई कसं काय बनवू इथे? केवढी लोक काय काय बोलतात, मी कसं बोलणार आहे यांच्या? टिंग टिंग पॅसेंजरला होणाऱ्या त्रासासाठी दिलगिरी व्यक्त करते. आय एम व्हेरी सॉरी. तुझी दिलगिरी तुझ्या दिलात ठेव. गप्पा बस. अय्या. पाहुणे प्रवासी काय प्रवासी पाहुणे प्रवासी वैतागाचं नाहीये. पोरगी नंबर 1 तर तुम्हाला पाहिजे असेल तर पाहुणे प्रवाशांनी वैतागाचं नाही, लक्षात ठेवा. अरे काय चाललंय इथे कळत नाहीये. जंगलाच्या डेपो मधनं माझी एसटी टेकऑफ घेते असं वाटतंय आता मला. तुम्ही हळू. हळू बोला. तुम्ही कसं काय सहन करताय मला माहित नाही. हे सगळं शांतच बसत नाही ते लोक. नाही ते बसतात शांत. मी संध्याकाळी बोलायला लागले ना की ते शांत बसतात. तुम्ही संध्याकाळी कशाला बोलता? माझी संध्याकाळी ड्युटी असते ना. काय काम करता तुम्ही? मी फॅशन स्ट्रीटवर कपडे विकते. किती वाजले? अय्या 7. अय्या माझी ड्युटी सुरू झाली. ए लूटले अरे नाही, अरे सांग ना काहीतरी.
परफॉर्मन्स. क्या बात गाईज. प्रसाद दा. सावत्या, यू स्टोल द शो. अफलातून तुझं निरीक्षण होतं आणि ऑब्झर्वेशन होतं आणि अफलातून तू ते पकडलं होतंस. म्हणजे लिटरली असं वाटायला लागलं की डेपोमध्ये आज हास्यजत्रा भरली की काय. अफलातून. आणि कन्सिस्टंटली तू ते मेंटेन केलंस. तो म्हणजे त्याच्यात न दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला मोनोटोनस होण्याची शक्यता फार दाट होती, कारण ते त्याच पद्धतीने बोलतात. पण 10-15 मिनिटाच्या स्किटमध्ये तू ते वारंवार बोलून सुद्धा ते कंटाळवाणं झालं नाही, याच्यासाठी तुझं कौतुक. फारच मजा आली. प्रिया, वनिता फॅन्टॅस्टिक, ओमकार क्लास, मंदार तुझा पण अटेम्प्ट मस्त होता. ऑल द बेस्ट. सई. जोरदार परफॉर्मन्स. जोरदार परफॉर्मन्स. तुम्ही म्हणा काही. किलर कॉन्सेप्ट होती आणि तुमचा किलर परफॉर्मन्स होता. सावत्या, वाह, दिल खुश हो गया आज. मला खूप बरं वाटतंय. मंदार, खूप चांगला प्रयत्न होता. शाब्बास, मजा आली. या मंडळी, आज एका कॉमन मॅनला भेटणार आहे एक हायफाय बेगर फॅमिली. बघूया तिथे नेमकं काय घडतंय ते. ही धमाल सिच्युएशन सादर करायला मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. अगं हो थांब. किती बोलतेस? बायको आहेस का आला? आवरे बोलशील? अगं नाही जेवलं. जेवत बसलो असतं तर ट्रेन निघून गेली असती, मग काही केलं असतं? ट्रेन आत्ता मला कळलंय, अर्धा तास ट्रेन लेट आहे, मी आता जेवता. अगं तू फोन ठेवशील तर मी जेवीन ना. ठेव फोन. चला, बायकोनी काही दिलं डब्यान बघूया. वा 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 वा, जाम भारी वाजत, जाम भारी येते रे. काही दिली डब्यान बघू. वा, तूप न साखर न पोली. सकाळी 5:30ला उठून माझी बायको तुंप न साखर न पोली देते मला. वा, झाला आता मस्त खाऊया रे, जाम भारी. चला चला चला. जेवायच्या आधी श्लोक बोलायला पाहिजे का नको? श्लोक बोलायला पाहिजे. चला. वदनी कवली घेता नाम घ्या श्री हरी. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे. भगवान के नाम पे दे दे बाबा. जीसस के नाम पे दे दे बाबा. भगवान के नाम पे दे दे बाबा. अल्लाह के नाम पे दे दे बाबा. भगवान भला करेगा. भगवान के नाम पे दे दे बाबा. काका भूक लागली, आम्हाला खायला द्या ना काका. साहेब, या गरीब भिकाऱ्यांच्या पोटात टाकायला काहीतरी द्या साहेब. तुम्ही भिकारी? साहेब 10 दिवस झाले काही खाल्लं नाही साहेब, काहीतरी खायला द्या साहेब. अरे वसाऱ्या, तुझ्याकडे बघून असं वाटतंय 10 वर्ष ब्रेक न घेता तू खातो साहेब. वसाऱ्या साहेब असं बोलू नका साहेब, अंगाळू आहेत ते. अंगालू? हो साहेब. हे काय अंगालू? काय पण खाल्लं तर अंगाला लागतं लगेच, त्यांच्या अंगाळू आहेत. अरे मग तुझ्याकडे बघून तर तू डबल अंगोलू दिसते साहेब. आहे साहेब, मी पण आहे म्हणूनच सांगते. 5-5 मिनिटांनी भूक लागते साहेब मला. साहेब काहीतरी खायला द्या ना साहेब. साहेब फक्त गोड देऊ नका, मला शुगर आहे. डायबिटीज आहे. भिकाऱ्याला शुगर पण आहे? अरे कुठला भिकारी आहे ह्यो? साहेब द्या ना खायला, द्या ना साहेब खायला. हे बघा, तुम्ही खायला द्या, त्याशिवाय आम्ही इथून नाही नाही जाणार. जाणार साहेब. भूक लागली आहे. अरे ऐक ना, माझ्याकडे काय नाही तुम्हाला द्यायला रे. काहीतरी द्या. साहेब काहीतरी द्या ना. त्या डब्यात काय आहे, साहेब? डब्यात काय आहे या? ए, डब्यात काही नाही. डब्यामध्ये ते माझ्या बायकोने तुंप आणि साखर पोली दिली. पोली रे पोली. तूप साखर पोळी.
सर नेहमी नाही मिळत आम्हाला पोळी बिळी खायला सर. साहेब. माझ्या बायकोकडे बघा, ती 10 दिवस झाले फक्त स्पॅगेटी खाते. काही माझी पोरगी 15 दिवस कॉन्टिनेंटल खाते फक्त साहेब. तिच्या ताटात फक्त येतं यॉर्कशायर लॅम्ब पॅटीस, बाकी काय येत नाही साहेब. कधीतरी पोळी खायला मिळते म्हणून आम्ही अरे मला वसारेनं तुम्ही जे काय बोललाय ना ते मी पाठ करून सुद्धा बोलू शकत नाही. अरे आवरे तुम्ही काय काय ऑर्डर देता, माझी पोली तुम्हाला पाहिजे वसारेनं. अरे कोण आहात तुम्ही? तुम्ही इकडून जा, चला निघा इथून इकडं. मी काय नाही देणार तुम्हाला. साहेब असं करू नका साहेब. ती तूप पोळी द्या खायला. हो साहेब. माझ्या मेंदूच्या डेपामिनला पण कळलं की तुमच्या डब्यात पोळी आहे साहेब. हो साहेब. आता जर मी ते गिळंकृत नाही केलं ना तर माझा मेंदू माझा निषेध करेल साहेब. वसाऱ्यांनो माझ्याबरोबर स्किट करायचं असेल ना तर मला कळेल असं बोलला, नाही तर तुझ्या निश्चित बरोबर तू स्किट करता इकडून. नाही साहेब, साहेब तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. मी सांगते ना तुम्हाला कळेल अशा भाषेत सांगते साहेब. आम्हाला फक्त खायला द्या काहीतरी साहेब अरे, प्लीज. पण तिच्याकडे बघा, पोरीकडे बघा, कशी आशेने बघते बघा, कसा चेहरा रापलाय बघा तिचा उन्हात अनात फिरून. हिच्याकडे बघा. अरे हा जो ग्लो दिसतोय ना हिच्याकडे, असं वाटतंय लय प्रोटीन आणलंय हिने, माहितीये काय? मशरूम वर पोचल्यासारखी वाटते. खरं आपल्याला चेहरा तर मांजा आहे. अरे असं वाटतं की भाकरी ऐवजी कोळशावर मनच भाजलाय, अच्छा माझा चेहरा आहे. आणि तुम्ही सांगता हिचा चेहरा, अरे हिचा चेहऱ्यावर तर ग्लो आलाय वाचारांनो. नाही साहेब आम्ही खरंच भिकारी आहोत साहेब. अरे तुम्ही एक काम कर, भिकारी आहे ना, अरे भिकारी लोक पैसे बिसे मागतात, हा? गाणं बिणं बोलतात, मग आम्ही गाणं- ठीक देणार. गाणं म्हणतो ना, गाणं म्हणतो. 1 2 3 स्टार्ट. Shining in the sail sun like a pearl upon the ocean. Come and feel, oh heal me. Shining in the sail sun like a pearl upon the ocean. Come and feel me, oh heal me. अरे कुठले गाणे, पंगो पिल्ली पिल्ली पंगोली, असं गाणं मागतात काय? अरे ते लोक कशी मागतात भीक माहितीये काय? परदेसी परदेसी जनानी मुझे चोर की परदेसी मेरे यारो वतन बना मुझे चोर जाना एक तू. अरे वा थँक्यू. आम्ही भिकारी आहे, आम्हाला पैसे पाहिजे, आम्ही भिकारी आहे. अरे वाचर कुठले भिकारी आहे तुम्ही? जाडे लोदे मादल्याचे भिकारी असतात काय? आहे खरंच आहे साहेब साहेब आम्ही जन्माने भिकारी नाही आहे साहेब. मग आम्ही नंतर भिकारी झालो. म्हणजे साहेब आम्ही ना आधी मेहनत करून खूप पोट भरायचो. अरे वसाऱ्यानं खूप मेहनत करून पोट भरायचं असं काहीतरी असतं डायलॉग. मी ना साहेब मोठा कॅरेक्टर पकडतो, सोडते मगाची करत तसंच कर वसाऱ्या. साहेब मी ना रशीवर चालायचो साहेब, रशीवर. हो, आणि मी त्या आगीच्या रीग मधून उड्या मारायचे साहेब. खरंच माझे चिरंतन डॅडी आणि मोनिका मम्मा खरंच हे सगळे खेळ खेळायचे. काय नाव? चिरंतन डॅडी मोनिका मम्मा. अशी नाव आहेत तुमची ना बाई? तुझे नाव विदिशा. बेटा अरे ही नाव अशी भिकाऱ्यांची नसतात नाव. नाही काका, आमची पहिलेपासून हीच नाव आहे. माझे मम्मी पप्पा आहेत ना, हे सगळे खेळ खेळायचे आणि आमचं पोट भरायचे. पण एक दिवशी चिरंतन डॅडला एक आजार डिटेक्ट झाला. हालात बदल गए, जज्बात बदल गए काका. कुठला आजार झालाय? मॅनिक्युबर नायजेरिया. अरे असल्या भिकाऱ्याला आजार असतो तरी काय? कुठल्या भिकारीला असा आजार असतो रे? साहेब खरंच आहे. माझे खरंच खोटं नाही बोलत माझे साहेब. रिपोर्ट हे बघा साहेब रिपोर्ट बघा. मला सारखी औषधं घ्यावी लागतात साहेब. हो साहेब, सारखी सारखी औषधं घ्यावी औषधं घ्यावी लागतात त्यांना. मला चक्कर येते. माझं जरा प्रेशर चेक करते का? बीपी चेक कर. वेळेचं भान नाही राहत तुम्हाला, सिरियसली. ठीक आहे. हा येस, काही काळजी घेण्याची टेन्शनच नाही. म्हणजे काही नाही, सगळं ओके, सगळं ओके ना? ओके, ओके सगळं ओके काय अरे चक्कर आल्यावर तुम्ही हे चेक करायची मशीन तुमच्याकडे आहे? अरे मला चक्कर आली तर बायको माझ्या हातावर साखर देते, एक टपली मध्ये त्याला कामावर जा. साहेब आम्हाला खायला द्या काहीतरी अरे साहेब. पण माझ्याकडे गयच नाही तुम्हाला थोडस खायला द्या द्या. ना साहेब, थोडस द्या ना. अरे नाही ना, थोडे बडे माझ्याकडे नाही, ते थोडस माझ्यासाठी माझ्या बायको. ते थोडं आम्ही तिघं वाटून घेतो. नाही, काका, नाही. तुमच्याकडे थोडस आहे ना, अरे ते नाही. द्या बघू आम्हाला. अरे नाही माझ्या डब्यात तू. आम्ही ते थोडं वाटून घेतो. अरे
मन माने अरे तुम साखरने पुली मन चांगले अरे वचन आता मी काय खाऊ माझ्या बायकोने मला पाणी द्या ना पाणी विदिशा पाणी दे मला हे घ्या विदिशा व्हॉट इज दिस किती वेळा सांगितलं अनहायजेनिक पाणी नाही वापरायचं आपली बॉटल आहे ना सॉरी चिरन सॉरी काय आता सॅनिटाईज कर हात पटकन. ओके सॉरी एम सो सॉरी एक सॅनिटाईज करा आहे माझ्याकडे. सर मगाशी पोली खाताना विदाउट सॅनिटाईजर गप्पा खाल्लं आता नुसता बाटलीला हात लावला तर सॅनिटाईज आणि तुमच्याकडे प्रत्येकाकडे एक बॉटल आहे सॅनिटाईजची. अरे अक्का करोना गेला मी एक बाटली विकत घेऊ शकलो नाही. मी दुसऱ्याला बोलायचं ए तोरे मेरे को देऊ ना ऐसा मेरे को हात करणे का थोडं असं व्हायचं तुमच्याकडे एक सॅनिटायझरची बाटली तुम्ही साहेब, ठेवता. रस्त्यावर राहतो आम्ही काळजी घ्यायला लागते आम्हाला. आता कोरोनाच्या काळात मी पुपिटर हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते 10 दिवस 12 लाख खर्च आला. तब्येत महत्वाची केला खर्च. 12 लाख केला मी बायकोसाठी केला खर्च म्हटलं नंतर भीक मागून कमवू आपण 12 लाख खर्च केला एसी रूम मध्ये ठेवलं होतं साहेब. अरे कुठले भिकारी आहेत तुम्ही लोक तुला 12 लाख कोविड चिठ्ठी एसी मध्ये. हो काका आणि ना कोविड मध्ये खूप खर्च झालाय आमचा. आम्हाला तो रिकव्हर करायचा आहे. तुमच्याकडे काही पैसे म्हणजे आम्हाला द्यावेसे वाटले तुम्ही देऊ शकता. अरे तुमच्याकडे एवढे पैसे आहेत माझ्याकडे कशाला मागता मी नाही माझ्याकडे पैसे. साहेब, द्या ना. अरे, अल्ला, नाही, अल्ला, माझ्याकडे देतो ना, पैसे. काका. अरे माझ्याकडे कॅश बीस नाही अरे वाचाऱ्यांनो. कॅश ए मम्मा ते त्यांना ते स्कॅनर QR कोड देते मी थांब. हे घ्या. साहेब याच्यावर स्कॅन स्कॅन करून द्या. अरे काय एरी झाली का तुमच्याकडे टॅब आहे टॅब आहे तुमच्याकडे वाचाऱ्यांनो. मला तुम्ही भिकारी वाटत नाही. नाही, नाही, साहेब. कोण आहात तुम्ही मला सांगा? साहेब हे बघा आमच्याकडे आमचं ऑथराइज भिकाऱ्याचं कार्ड पण आहे साहेब हे बघा. आयडिया. भिकाऱ्याचं आयडेंटिटी कार्ड सुद्धा आहे तुमच्याकडे. भिकाऱ्याचं आय कार्ड आहे तुमच्याकडे. हो साहेब हो, आम्ही ऑथराइज भिकारी आहे ना. आम्ही बेगर साहेब वर रजिस्टर्ड आहोत. कुठल्या बोगर साहेब कुठल्या बोगर साहेब नाही काका बेगर साहेब म्हणजे डिप्लोमा डिग्री ग्रॅज्युएशन ज्यांचं पूर्ण झालेलं असतं आणि त्यांना नोकऱ्या नाही मिळत काही काही लोकांना अशांसाठी ते ऍप आहे. हा साहेब तिथं ऑथराईज केलं की सगळं होऊन जातं. आता ही इंजिनियर आहे मी इंजिनियर आहे ही पण इंजिनियर आहे पण आम्हाला नोकऱ्या मिळत नव्हत्या साहेब 10-15 हजारात काय ठेवलंय म्हणून आता मी बेगर साहेबमध्ये ऑथराईज झालोय. आम्ही आमची सगळी कमाई ॲपला देतो आणि मग ॲप त्यांचं कमिशन काढतं आणि मग GST ऍड करून आम्हाला देतो. आम्हाला ते. तुम्ही लोक GST पण भरता. ते 20 लाखाच्या वरती इन्कम जातं ना तर ते भरावं लागतं. आणि काय साहेब ना त्या बदल्यात ना आम्हाला बेगर साहेब अख्खी फॅसिलिटी पण देतो. बाबा सिक्युरिटी. आम्हाला सिक्युरिटी देतं आम्हाला इथून कोण हकलवू शकत नाही. आमच्या गाड्यांसाठी पार्किंगसाठी जागा पण दिली आहे. ठेवलेली असते. अरे वसून तुमच्याकडे गाड्या पण नाही. हो साहेब. अरे तुम्हाला लाज वाटत नाही तरी तुम्ही भिका मागता वाचाऱ्यांनो. अहो साहेब काय करू नोकरी करून पैसे एवढे 10-15 हजार मिळतात म्हणून आम्ही हे केलंय. आता आम्ही बेगर्स ऍप मध्ये रजिस्टर करून आम्ही कोट्यावधी रुपये कमवतो आणि आम्हाला स्वाभिमान आहे आम्ही बेगर्स ऍपचे ऑथराइज भिकारी आहोत. जय बेगर साहेब. जय बेगर साहेब. मी पण जय बोलतो मला हे कुठं आहे तो डाउनलोड करायचं मला सांगा तो बोगर साहेब काय आहे तो तुम्हाला व्हायचं मला व्हायचंय. तुमचं शिक्षण किती आहे 7वी पास. किमान ग्रॅज्युएट पाहिजे इंजिनियर पाहिजे डॉक्टर पाहिजे गेला बाजार UPSC MPSC किमान अटेम्प्ट केलेला पाहिजे. मोठे बेगर साहेब होतात. अरे मास्टर्स तरी पाहिजे. चला ए तर आपण तिथे मागू चल. तिकडे जरा नाही तर काय तिथे जाऊ चला. Shining in the seven sun like a pearl upon the ocean. Come on, feel. क्या बात है अतिशय युनिक कॉन्सेप्ट आणि युनिक भिकारी होता तुम्ही. मजा आली. प्रसाद दा काय म्हणाल यांच्याविषयी. फार छान मजा आली तुम्हाला सगळ्यांचं कौतुक. अरुण तुझ्यामुळे ना छोटी गोष्ट पण अशी वाटते की आईला काय आहे म्हणजे डबा उघडताना आम्हाला असं वाटलं की आता त्याच्यात बंगाली मिठाई काय नाही तर काय म्हणजे काय आहे त्याच्यात. तुझ्यामुळे ती तुपसाखर पोळी पण एवढी मोठी होते ना की क्या बात आहे. वा 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 तुफान एनर्जी आणि मजा आली मला. नाईस कॉन्सेप्ट. सई मला ओव्हरऑलच तुमच्या दिसण्याचा वागण्याचा जो कॉन्ट्रास्ट होता जसे तुझे हायलाइट्स आहेत खूप भारी वेगळंच होतं काहीतरी. फार मजा आली. मस्त परफॉर्मन्स. वा वा वा. आणि
मंडळी, याच बरोबर इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया नेहमीप्रमाणे पुढच्या आठवड्यात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया.